नमस्कार, मी सतीश कुलकर्णी। आज स्वामी समर्थांचा पुण्यतिथी दिवस सर्वत्र मोठ्या भावभक्तीने साजरा करण्यात येत आहे। बऱ्याच भाविकांनी विचारलं की आजपासून आम्ही कोणती सेवा करावी। यापूर्वी मी बऱ्याच वेळा सांगितलंय, आताही तेच सांगणार आहे। लोकांना कोणती सेवा करावी आणि स्वामींजींकडून कोणता कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा हे वाचन नसल्यामुळे लक्षात येत नाही। आजकाल तर प्रगट दिन, उत्सव, अमुक तमुक हे फक्त दिखाव्यासाठी साजरे केले जातात। त्यामध्ये भक्तिभाव अजिबात दिसून येत नाही। आम्ही प्रगट दिन घरगुती पद्धतीने साजरा करतो, पुण्यतिथी साजरी का करत नाही आणि मी कुठं का जात नाही, कारण काही गोष्टी पटत नाहीत। आणि खऱ्या अर्थाने स्वामी समर्थ देहाने जरी आपल्यातून गुप्त झाले असले, आपल्याला सोडून गेले असले, तरी ते गुप्त रूपाने आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताजवळ आहेत। म्हणून स्वामी समर्थांनी सांगितलं, हम गया नहीं जिंदा है हे वाक्य, आणि त्याचबरोबर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे अतिशय प्रेरणादायी आणि प्रत्येक भक्ताला आपल्या भक्तीची चुणूक दाखवणारं असं वाक्य आहे की तुम्ही माझ्यावर दृढ श्रद्धा ठेवा, तुम्ही चांगलं कर्म करा, मी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे। हे अभिवचन अजूनही काही भक्तांच्या लक्षात येत नाही। अक्कलकोटला गर्दी वाढती, स्वामी मंदिरात गर्दी वाढती, पण वारंवार ते सांगून सुद्धा आता कंटाळा आलाय की लोकांना भक्तिभाव काय करायचं हे कळत नाही। रांगा लावतात, गप्पा गोष्टी करतात, नारळ हार पेढे ह्याच्याशिवाय लोकांना काहीही सेवा माहीत नाही। आणि अनेक जण म्हणतात, आम्ही 10 वर्ष स्वामींची सेवा करतोय, अमुक वर्ष करतोय, हे वाचतोय, ते वाचतोय, हे केलंय, ते केलंय, उपास तापास, त्याचा परिणाम काहीही होत नाही, कारण आपलं सगळं चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे। साधं नामस्मरण जरी केलं तरी स्वामी समर्थ मदतीला धावून येतात। कुणीही नामस्मरण करत नाही। कोणत्याही मंदिरात जावा, गप्पा गोष्टी, फोटो काढणे, हेवे दावे करणे, परंतु जी सेवा स्वामींना अभिप्रेत आहे ती जर केली तर स्वामी समर्थांचा आशीर्वाद निश्चित मिळतो, कारण कलियुगाचे तारक स्वामी समर्थ आहेत। गेली 51 वर्ष आम्ही हा आनंद घेत आहोत, काहीही करत नाही, इतरांसारखा डामडौल नाही, मोठेपणा नाही, अत्यंत साध्या भावाने आम्ही स्वामींचा पुण्यतिथी आणि प्रगट दिन साजरा करतो। पण आजकाल आपण पाहतो की सगळ्यांचा प्रसादावर जोर आहे। टाळ्या वाजवायला 8, जेवायला ताठ 60, प्रसादाला लोक जातात, हा त्यांचा मोठेपणा आहे। असो, ते जरी जात असले तरी सामान्य भक्तांनी काय करावं हे थोडक्यात सांगतो। स्वामी समर्थांचा तारक मंत्र आहे, अतिशय सुंदर तारक मंत्र आहे, आणि तो एकदा, दोनदा, तीनदा वाचला तर आपल्या मनाला उभारी येते। लोकसुद्धा तो तारक मंत्र लावतात, यूट्यूबवर लावतात, टेप रेकॉर्डवर लावतात, परंतु स्वतः म्हणायचं सुद्धा लोक परिश्रम घेत नाहीत। आज पुण्यतिथी आहे, भाविक भक्तांना एकच विनंती आहे की पुढील पुण्यतिथीपर्यंत हा तारक मंत्र जास्तीत जास्त वेळा म्हणण्याचा प्रयत्न करावा। एकदा म्हणण्यासाठी साधारण 3 ते 4 मिनटं लागतात किंवा 5 मिनटं समजा, तर रोज 2दा जरी हा तारक मंत्र म्हटला तर तुमचा काही दिवसामध्ये तो पाठ होईल। आणि त्याला कदाचित तुम्हाला जर काही अडचण आली, शंका आली, भीती वाटली, तर हा तारक मंत्र तुम्हाला निश्चितपणे तारून नेईल, तारणारा तारक मंत्र। पण लोकांना ही सेवासुद्धा नको वाटते आणि मग आपलं आयुष्य वाया जातं, वेळ वाया जातं आणि स्वामी सेवा काही घडत नाही। आजच्या स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त फक्त एवढंच सांगणं आहे की श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र एकदा स्वामी समोर बसून 1, 11, 21, 33, 108 तुम्हाला जेवढा वेळ देता येईल तेवढा स्वामींसाठी द्या। त्यावेळी शांतता ठेवा आणि त्याच्यानंतर मात्र तारक मंत्र हा 2 वेळा जरी म्हटला तरी फार आपल्या दृष्टीने सोयीचं होईल। झोपण्यापूर्वी म्हटला तरी चालेल, पण लोक देवाला सुद्धा वेळ देत नाहीत। जेवढा वेळ व्हॉट्सअपला दिला जातो त्याच्या 2% सुद्धा वेळ लोक सेवेला देत नाहीत आणि फक्त बाह्यप्रियतेला लोक महत्त्व देतात। बरीच लोक
आज अक्कलकोटला जातील, बरीच लोक स्वामींच्या मंदिरात जातील, परंतु कोणता संकल्प करत नाहीत. हा जो तारक मंत्र आपल्याला तारणार आहे, तुमच्या कुटुंबाला तारणार आहे आणि जो तारू शकतो याचा अनुभव अनेक भाविक भक्त घेतात. त्यांना नम्र विनंती की हा तारक मंत्र एकदा किंवा दोनदा मनापासून, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, किंवा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जेवढा वेळा म्हणता येईल तेवढा म्हणावा. त्यामुळं तुम्हाला ताकद येईल आणि ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ आपल्या पाठीशी असल्याचा तुम्हाला अनुभव येईल आणि त्यामुळं अनुभवामुळं तुम्हाला स्वामी समर्थ आपल्या पाठीशी आहे याची गुप्त रूपाने प्रेरणा मिळेल आणि तुमचं कार्यात यश निश्चित मिळेल. पण ही दृढ श्रद्धा स्वामींवर ठेवा. मंदिरात ज्यादा हेलपाटे घालू नका, कारण तिथला वेळ वाया जातो. त्याच्याऐवजी घरात बसून आपल्या देवघरात जे स्वामी समर्थांचं मंदिर आहे, फोटो आहे, त्यांना साक्षी ठेवून जर तुम्ही हे सेवा चालू केली तर मला निश्चित खात्री आहे की तुमच्यावर स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद भरभरून वाहून जाईल आणि तुम्हाला त्याचा सेवेचं फळ मिळेल. आणि तुम्हाला वाटेल की ही जर सेवा आपण फार पूर्वी केली असती तर आपलं फार बरं झालं असतं. पण योग्य वेळ यावी लागते. योगायोगाने आज स्वामींचे पुण्यतिथी बऱ्याच भाविकांनी विचारल्यामुळं ज्यांना स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावा असं वाटत असेल त्यांनी तारक मंत्र म्हणण्यास प्रारंभ करावा आणि स्वामी समर्थांचा जप म्हणण्यास प्रारंभ करावा. स्वामी समर्थ निश्चितच भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा आशीर्वाद देतीलच देतील. आणि हम गया नहीं जिंदा है या स्वामींच्या संदेशाची बोलायची तुम्हाला निश्चित आठवण येईल, तुम्हाला भरपूर अनुभव येईल. तो अनुभव यावा अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी मनापासून प्रार्थना करीत आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.